नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागाचा रिव्ह्यू आपण इथे पाहत आहोत। तर आता पार्थ काव्यासाठी दागिने करणार असतो आणि ते दागिने काव्याला आवडायसाठी कसे वेगळे बनवावे याचाच विचार तो करत असतो। तेवढ्यातच पिहू तेथे येते आणि म्हणते, दादा तुझ्याकडे स्मॉल साईजचा ब्रश आहे का रे? त्यावेळेला पार्थ म्हणतो, हो हो आहे। आता पार्थ त्याच्या साहित्यामधील छोटा ब्रश घेतो आणि पिहूला देतो। आता पिहू तो ब्रश घेते आणि म्हणते, दादा मी इथेच बसू का रे कॅलिग्राफीची प्रॅक्टिस करत? त्यावेळेला पार्थ म्हणतो, हो हो बस ना। आता पिहू कॅलिग्राफीची प्रॅक्टिस करण्यासाठी तिथेच खाली बसते, वही काढते आणि त्या वहीवरतीने काव्या असं लिहिलेलं असतं आणि पार्थ अशी लिहित असते। आता इकडे पार्थ मात्र खूपच विचारामध्ये मग्न असतो। त्याला काव्यासाठी मंगळसूत्र बनवायचं असतं आणि त्या मंगळसूत्रामध्ये त्या दोघांच्या नात्याबद्दल विशेष काहीतरी खूण ठेवायची असते, त्याचाच विचार तो करत असतो। आता पार्थ असा सारखा एरजाऱ्या घालत आहे पाहून पिहू थोडीशी पार्थकडे रागाने पाहते, पण असू दे असं म्हणते आणि पुन्हा तिचं ड्रॉइंग करायला लागते। आता काव्या पार्थ असं तिने कागदावर लिहिलेलं असतं आणि त्यालाच ती कलर देत असते। आता पिहू शांत न बसताच म्हणते, पार्थ दादा मी मगासपासून पाहते तू एरजाऱ्या घालत आहेस, कसला तरी खूपच विचार करत आहेस। कसला विचार करत आहेस दादा तू? आता पार्थ म्हणतो, अगं मी वेगळे पण शोधत आहे। हे ऐकून पिहू म्हणते, वेगळे पण? कसलं वेगळे? त्यावेळेला पार्थ नात्यातील असं म्हणतो आणि आता शांत होतो, तो पिहूला काहीच बोलत नाही। आता पिहू बरं ठीक आहे नको सांगूस असं म्हणते, थांब जरा मी आले म्हणते आणि तेथून ती निघून जाते। आता पार्थ स्वतःशीच बोलत असतो, जर मला आता या वेळेला सिनेमन कॉपी मिळाली असती तर लगेच सुचलं असतं। आता पार्थ असा विचार करतच असतो, तेवढ्यातच काव्या सिनेमन कॉपी असं पटकन म्हणत पार्थसाठी कॉपी घेऊन येते। आता पिहू तिथेच खाली सगळं साहित्य वगैरे मांडून ठेवूनच तिथून गेलेली असते। आता काव्या ती सिनेमन कॉपी घेऊन येतच असते, तेवढ्यातच तिचा त्या साहित्यावरून पाय घसरतो आणि ती पडणार इतक्यातच पार्थ तिला धरतो। आता काव्याच्या हातामध्ये जी कॉपी असते त्या कॉपी मधील थोडीशी कॉपी जे पिहूने ड्रॉइंग काढलेलं असतं काव्या पार्थ त्यामधील पावर पडते। आता काव्यार्थ असं उरतं। आता पार्थने काव्याला धरलेलं असतं आणि दोघेही एकमेकांकडे पाहत असतात। तेवढ्यातच तिथे पिहू येते आणि म्हणते, अरे वा किती छान। तेवढ्यातच आता पार्थ काव्याला सोडतो आणि काव्या देखील हातातील कॉपीचा कप खाली ठेवते। आता पार्थ म्हणतो, काय तुम्ही कसं पडता हो? त्यावेळेला काव्या खूपच रागाने पार्थकडे पाहत असते। आता तसं रागाने पाहिल्यानंतर पार्थ म्हणतो, मी नसतो तर आता पडला असतात ना? त्यावेळेला काव्या म्हणते, पडलो असतो मग कशाला धरायचं नव्हतं ना? आता पार्थ थोड्या गमतीच्या मूडमध्येच म्हणतो, माझ्यासाठी सिनेमन कॉपी आणली म्हणूनच मी धरलं, बरं झालं असतं पडला असतात तर। आता असं म्हटल्यानंतर काव्या खूपच चिडते। आता या दोघांचं असं गमतीशीर भांडण पाहून पिहू मात्र हसत असते। आता काव्याचं लक्ष जातं पिहूच्या साहित्याकडे आणि म्हणते, पहा हे वाटेतच सगळं पिहूचं साहित्य आहे ना, त्याच्यावरूनच पाय घसरून मी पडले। आता पार्थ म्हणतो, असं कसं ग पिहू, वाटेतच सगळं साहित्य टाकून जातेस? त्यावेळेला पिहू म्हणते, अरे दादा असू दे, जे झालं ते चांगलंच झालं ना। आता काव्या म्हणते, काय बोलतेस पिहू? त्यावेळेला पार्थ म्हणतो, हो हो खरंच बोलत आहेस। आता काव्या रागाने पुन्हा पार्थकडे पाहते। आता काव्या अशी रागाने पाहते पाहून पार्थ लगेच बदलतो आणि म्हणतो, काहीच्या काय बोलतेस पिहू तू? आता काव्या म्हणते, खरंच ही पिहू खूप बदमाश झाली आहे। आता पिहू मात्र इकडे हसत असते। तेवढ्यातच आता पार्थ पुन्हा काव्याच्या कानात म्हणतो, पण जे झालं ते चांगलंच झालं ना? आता काव्या पुन्हा देशमुख असं म्हणून चिडते। आता पार्थ मी ती ब्रश वगैरे गोळा करतो असं म्हणतो खाली वाकत असतो। तेवढ्यातच काव्या अडवते, नको नको तुम्ही करू नका, कारण तुम्ही जर त्या साहित्यावरून पाय घसरून पडलात तर तुम्हाला झेलणं मला काही पेलणार नाही। आता पार्थला मात्र गंमतच सुचत असते, एकदा ट्राय करा ना असं म्हणून तो साहित्यच गोळा करायला जात असतो। त्यावेळेतच काव्या म्हणते, चुप एकदम चुप, तुम्ही असं काहीही करणार नाही। आता काव्या म्हणते, तुम्ही आणि तुमची ही आगाऊ बहीण दोघेही काहीही करू नका आणि मला डिस्टर्ब करू नका। हे सगळं साहित्य मी व्यवस्थित करते आणि सगळी आवरावर करते। आता इकडे काव्या पिहूचं सगळं साहित्य व्यवस्थित गोळा करत असते। तेवढ्यातच पार्थ इकडे पिहूची वही ज्यावर काव्या पार्थ लिहिलेले असतं ती वही हातामध्ये घेतो आणि तिथेच खुर्चीवर खाली बसतो। आता तो स्वतःच्या मनातच विचार करत असतो की किती रोमॅन्टिक पोज मध्ये आम्ही होतो, खूपच छान ना, मग अशीच छान आयडिया मला सुद्धा भेटू दे ज्यामध्ये काहीतरी खरंच वेगळेपण असेल। असं म्हणतच पार्थ त्या वहीकडे पाहतो तर
त्या वहीवर काव्या पार्थ असं लिहिलेलं असतं, त्यातील पावर फक्त कॉपीच आणलेली असते आणि काव्यार्थ असं उरलेलं असतं. आता त्याकडे पाहून पार्थला खूप छान आयडिया सुचते, ती म्हणजे काव्यार्थ. आता पार्थला काव्यासाठी मंगळसूत्रच करायचं असतं आणि त्याला आता आयडिया सापडते की काव्यार्थ नावाचं मंगळसूत्र बनवावं. आणि तो आता स्वतःच्या मनातच खूप खुश झालेला असतो आणि म्हणत असतो, सापडली, आमच्या नात्याची खूपच छान आयडिया मला सापडली. आता पार्थ स्वतःच्या मनातच म्हणतो, हे म्हणजे असं झालं नावातून नात्याकडे. आता तेवढ्यातच इकडे जीवा ऑफिसमधून घरी आलेला असतो, खूपच थकलेला असतो. आता त्याच्या रूममध्ये जातच असतो, तेवढ्यातच मानिनी पाठीमागून येते. आता मानिनी म्हणते, जीवा आलास का रे, कसा केला तुझा पहिला दिवस ऑफिसचा? त्यानंतर थोडंसं थांबून मानिनी पुन्हा म्हणते, मला माहीत आहे तुझ्या मनाविरुद्ध सगळं चाललं आहे, पण तरी सुद्धा. आता इथे जीवा म्हणत असतो, आई तू झोपली नाहीस का? त्यावेळेला मानिनी म्हणते, अरे मला कशी झोप लागेल, तू अजूनही ऑफिसमधून आला नाहीस आणि पुन्हा ऑफिसमध्ये जाण्याचा तुझा पहिलाच दिवस होता ना, आणि तुझ्या पोटात अन्न गेल्याशिवाय मला कशी झोप लागेल बरं? आता मानिनी म्हणत असते, जीवा खूपच थकल्यासारखा दिसतोयस रे. त्यावेळेला जीवा म्हणतो, दिवसभर आयता चारा खाणाऱ्या आणि गावभर हिंडणाऱ्या वळूला जर ऐन वेळेला नांगराला झोपलं तर हीच अवस्था होणार ना. आता हे ऐकून मानिनीला थोडंसं वाईट वाटतं आणि ती म्हणते, गप रे जीवा, असं काही बोलू नकोस. त्यावेळेला जीवा म्हणतो, अगं आई खरंच आहे, तरी बरं झालं आज नंदिनी मला पिकअप करण्यासाठी आली, म्हणून मी वेळेवर घरी तरी आलो. निदान आजच्या दिवस तरी नंदिनीमुळे बसचे धक्के खावे लागले नाही. आता मानिनी म्हणते, हो मला नंदिनी म्हटली होती की मी त्यांना पिकअप करण्यासाठी जात आहे. आता मानिनी म्हणते, अरे पण नंदिनी कुठे आहे, तू एकटाच आलास? त्यावेळेला जीवा म्हणतो, आहे बाहेर, स्कूटी पार्क करत आहे. आता मानिनी म्हणते, बरं ठीक आहे जीवा, जा तू आवरून ये, मी तुझ्या आवडीची काळ्या वाटाण्याची भाजी केली आहे. आता हे ऐकून जीवा म्हणतो, अगं आई नको, मला आज बाबांनी 8 कामं सांगितली होती, त्यातील जेमतेम 3च कामं केली, उरलेली कामं मला आत्ता लगेच करायची आहेत, नाहीतर ऑफिसच्या पहिल्याच दिवशी मला बाबांचा ओरडा नाही घ्यायचा. आता मानिनी म्हणते, अरे तुझा ऑफिसचा पहिला दिवस होता, बाबा सुद्धा तुला समजून घेतील ना. त्यावेळेला जीवा म्हणतो, बाबांनी मला समजून घ्यावं किंवा काहीतरी चांगलं सांगावं याची अपेक्षाच नाही मला. आता मानिनी म्हणते, अरे म्हणून काय तू आता न खाता पिताच काम करत बसणार आहेस का? त्यापेक्षा तू पटकन आवरून ये ना, खा आणि मग काम करत बस. आता जीवा म्हणतो, नको ना आई, नको फोर्स करूस. आता जीवा म्हणतो, आई मी अगोदरच बाबांच्या नजरेत पडलो आहे, मला आणखीन नाही पडायचं. आता मला रोज थोडं थोडं का विना त्यांच्या नजरेमध्ये यायचं आहे आणि मला माझं नाव काढून घ्यायचं आहे आणि त्यासाठी खूपच कष्ट करावे लागणार आहेत हे मला माहीत आहे, पण त्यासाठी माझी तयारी आहे. आता जीवा मानिनीला झोप तू असं म्हणतो आणि तेथून त्याच्या रूममध्ये निघून जातो. आता इकडे मानिनीला मात्र या गोष्टीचं वाईट वाटत असतं. आता जीवा त्याच्या रूममध्ये येऊन काम करत बसलेला असतो, पण काम करता करताच त्याला गाढ झोप लागलेली असते. आता तेवढ्यातच नंदिनी जीवासाठी ज्यूस घेऊन आलेली असते आणि ती पाहते तर काय, जीवाला झोपच लागलेली असते. आता ती पुढे येते आणि जीवाने कामाचं सगळं साहित्य पसरून ठेवलेलं असतं ते सगळं व्यवस्थित एकत्र करते आणि बाजूला ठेवते आणि जीवाला व्यवस्थित करून झोपवते आणि अंगावर सुद्धा घालते. आता नंदिनी दार लावून घेते आणि जीवाजवळ येऊन बसते. आता जीवाकडे पाहून तिला तिच्या पूर्वीच्या आठवणी आठवत असतात, ज्यावेळेला जीवा खूपच आनंदी आणि कविता करणारा असतो. आता नंदिनीला तोच जीवा परत हवा असतो, म्हणून पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी तिला आठवत असतात. आता नंदिनी सुद्धा विचार करत करत तिथेच डोकं ठेवून झोपी जाते, तिला तिथे झोप लागते. आता दुसऱ्या दिवशी सकाळी नंदिनी गाढ झोपलेली असते. त्यावेळेला तिला अचानक जाग येते आणि जाग आल्यानंतर पाहते तर काय, शेजारी जीवा नसतोच. आता जीवा नाही म्हटल्यानंतर नंदिनी खाड करून उठूनच बसते. आता ती म्हणते, अरे एवढा लवकर सकाळी जीवा कुठे गेले? इकडे तिकडे पाहते तर जीवांचं साहित्य सुद्धा नसतं आणि जीवा सुद्धा नसतो. आता इकडे नंदिनी खूपच घाबरलेली असते आणि घाबरत घाबरतच फोन लावते जीवाला आणि आता जीवा फोन उचलतो. आता त्यावेळेला नंदिनी पटकन घाईघाईतच म्हणते, अहो जीवा काय एवढ्या सकाळी कुठे गेलात तुम्ही? त्यावेळेला जीवा म्हणतो, अगं एवढी घाबरू नकोस तू. आता नंदिनी म्हणते, अहो गेलात ते गेलात आणि सांगून तर जायचं ना तुम्ही. त्यावेळेला जीवा म्हणतो, अगं हो जास्त पॅनिक होऊ नको, सकाळी तू किती गाढ झोपली होतीस म्हणूनच तुला उठवावंसं वाटलं
वाटलं नाही. आता जीवा म्हणतो अगं मी आता ऑफिसच्या पार्किंग मध्ये पोहोचलो सुद्धा आहे. आता नंदिनी म्हणते काय एवढ्या लवकर? ऑफिसचं दार सुद्धा उघडलं नसेल अजून. आता जीवा म्हणतो अगं तेच ना, आज मी ऑफिसचं दार उघडणार आहे आणि ऑफिसचं एम्प्लॉय आणि वॉचमन सुद्धा बनणार आहे. आता नंदिनी म्हणते अहो एवढी घाई कशाची होती तुम्हाला? आता जीवा म्हणतो अगं हो, बाबांनी किती कामं दिलेत मला काल आणि रात्री मी ती करूनच झोपणार होतो, पण कधी झोप लागली मलाच माहित नाही आणि तीच कामे मी लवकर येऊन आज पूर्ण करणार आहे. आता नंदिनी म्हणते अहो हो, रात्री तुम्ही जेवला नाहीत आणि सकाळी सुद्धा असं घाईघाईत गेलात, नाश्ता सुद्धा केलेला नाही. आता जीवा म्हणतो अगं नंदिनी कामं सुद्धा महत्वाची आहेत ना. त्यावेळेला नंदिनी म्हणते हो महत्वाची आहेतच, पण तुमचं हे वागणं मला अजिबात आवडलेली नाहीत. त्यावेळेला जीवा म्हणतो अगं मी जर ही कामं केली नाहीत आणि पुन्हा जर मला कुणी काम करणारा नाही, नुसता असा मोकळाच आहे असं म्हणून हिनवला तर तुला आवडेल का? आता नंदिनी म्हणते अहो काय बोलताय तुम्ही? त्यावेळेला जीवा म्हणतो अगं नंदिनी थोडंसं समजून घे. हे बघ बाबांनी जी मला कामं दिली आहेत ती जरी माझ्या हातून पूर्ण झाली नाही तरी मी तहान भूक हरवून काम करत आहे हे पाहून बाबांना खूपच बरं वाटेल. आता नंदिनी म्हणते पण मला खूप वाईट वाटेल. तुम्ही दिवसभर असे उपाशी आहात, मग माझ्या नरड्याखाली घास तरी उतरेल का? त्यावेळेला आता जीवा म्हणतो बरं ठीक आहे, तू जास्त काळजी करू नको, मी दुपारचं लंच एकदम पोट भरून छान करेन आणि नंदिनी तू सुद्धा पोट भरून व्यवस्थित जेवणार आहेस, स्वतःची काळजी घेणार आहेस असं म्हणतो, बाय म्हणतो आणि फोन कट करतो. आता इकडे वसवत्या देवापुढे उभारून हात जोडूनच प्रार्थना करत असतात. देवा माझ्या रम्याचं स्वप्न आता तरी पूर्ण कर रे, माझ्या रम्याचं लग्न पार्थशी होऊ देल आणि आमच्या गुरुजींचं भाकीत खरं ठरू देईल. आता वसवत्या अशी प्रार्थना करत असतात तेवढ्यातच रम्या सुद्धा तिथे आलेली असते. आता वसवत्या तिला पाहून म्हणतात अगं रम्या ऑफिससाठी आवरलं नाहीस तू? आज जाणार नाहीस का? म्हणजे घरातून काम करणार आहेस का? त्यावेळेला रम्या म्हणते अगं नाही आई, जाणार आहे ऑफिसला, पण लंच टाइमच्या वेळेला जाणार आहे, म्हणजे थोडीशी उशिरा जाणार आहे. त्यावेळेला वसवत्या म्हणतात का गं तू का उशिरा जाणार आहेस? त्यावेळेला रम्या म्हणते अगं आई तो पेनड्रॉय घेऊन तो माणूस येणार आहे ना. आता तेवढ्यातच वसवत्या हे ऐकून खूपच खुश होतात. आता हे ऐकून वसवत्या म्हणतात रम्या देवाकडे आता मी हीच प्रार्थना करत होते बघ आणि देवाने सुद्धा माझी ही प्रार्थना ऐकली. काय म्हणाला तो? काही डाटा मिळाला का? आता रम्या म्हणते अगं डाटा काय मिळाला आहे ते काही त्याने सांगितलं नाही, तो म्हणाला घरी येऊनच सांगतो सगळं काही. आता वसवत्या म्हणत असतात अच्छा म्हणजे घरी येऊन सांगणार आहे का सगळं, म्हणजे डाटा नक्की मिळाला असेल, येऊ दे घरीच येऊ दे त्याला असं म्हणून आता दोघी देखील खुश झालेले असतात. आता वसवत्या म्हणत असतात आता तो डाटा बघितल्यानंतरच आपल्याला कळेल की मानिनी त्या दिवशी इतकी का भडकली होती आणि त्या सगळ्याशी काव्याचा काय संबंध आहे. आता इकडे पार्थ मानिनी जवळ गेलेला असतो आणि जाताना ते काव्यार्थ असं ते कागदावर असतं ना, तो कागद देखील घेऊन गेलेला असतो. आता मानिनी सुद्धा तो काव्यार्थ शब्द वाचते आणि म्हणते खूपच छान आयडिया आहे पार्थ. आता मानिनी पार्थला म्हणते पार्थ तू एरवी जी बडबड करत असतो ना त्याचा अर्थ मला आत्ता कळला आहे. त्यावेळेला पार्थ म्हणतो मी कसली बडबड करतोय? आता मानिनी म्हणते अरे तू म्हणतोस ना आपण जे मागतो ते युनिव्हर्स आपल्याला देतं, ते 11 वाजल्यानंतर आपण आपली विश मागायची असते ती पूर्ण होते. मग बघ ना आता युनिव्हर्सनेच तुझी इच्छा पूर्ण केली आहे. पार्थ म्हणतो कोणती इच्छा? अरे बघ ना हे काव्यार्थ निसर्गानेच घडवून आणला आहे. आता मानिनी म्हणते मला हे काव्यार्थ खूपच आवडला आहे, म्हणजे तुमच्या नात्याला एकदम साजेल असंच आहे बघ हे. आता मानिनी लगेच पार्थला म्हणते हे तुमच्या आयडियाबद्दल मी यांना सांगते आणि त्यांना मी सांगते बघा तुमची मुलं रोमॅन्स करण्याच्या बाबतीत तुमच्या पुढे गेली आहेत, मग ते सुद्धा विचार करतील माझ्यासाठी असंच काहीतरी बनवतील. आता पार्थ म्हणतो आई तू काय करशील याचा काही नेम नाही बघ. त्यावेळेला मानिनी म्हणते हो रे आमच्या दोघांचं असं काहीतरी सुरू असतं, पण तू काय करणार आहेस ते सांग. आता पार्थ म्हणतो हे घेऊन जातो ज्वेलर्सकडे आणि त्यांना दाखवतो आणि सांगतो या शब्दाचा छान दागिना बनवून द्या, म्हणजे तो लगेच तयार होईल ना. आता मानिनी म्हणते अरे दागिना म्हणजे काय? मंगळसूत्रच बनवणार आहेस ना. त्यावेळेला पार्थ थोडासा शांत होतो. आता पार्थ शांत होतो तरीही मानिनी पुन्हा म्हणते अरे दागिना म्हणजे काय? मंगळसूत्रच बनवणार आहेस ना. त्यावेळेला पार्थ म्हणतो अगं आई मंगळसूत्र कशाला, हे आपण काव्यार्थ छान चेन मध्ये बनवून घेऊया ना. आता मानिनी म्हणते अरे असं काही नाही, असं नवऱ्याचं नाव मंगळसूत्रामध्ये करून घेतात आजकालच्या मुली, त्यामुळे ही फॅशनच आहे. त्यावेळेला पार्थ म्हणतो खरंच का आई? आता पार्थ म्हणतो तरीही नकोच आई. त्यावेळेला मानिनी म्हणते का रे का असं? तुझ्याच बायकोला मंगळसूत्र द्यायला तुला असं का वाटत आहे? आता पार्थ म्हणतो आई हे असं काव्यार्थ नावाचं
असं मंगळसूत्र बनवलेलं त्यांना आवडेल की नाही, ते ॲक्सेप्ट करतील की नाही, म्हणजे त्यांना काय वाटेल हे माहीत नाही ना. आता मानिनी म्हणते अरे का नाही आवडणार, काव्या खूपच बदलले. आधीची काव्या आणि तुझी आत्ताची बायको काव्या, किती फरक आहे दोघींमध्ये. आणि खरं सांगू का पार्थ, जर काव्याला तुझ्या नावावरून मी चिडवलं ना तर ती थोडीशी बावरते बरं का. आता पार्थ खरंच का असं म्हणतो. त्यानंतर मानिनी म्हणते आणि तुला सुद्धा तुमच्या दोघांच्या नात्याला बांधून ठेवेल असाच दागिना बनवायचा होता ना, मग तू का आता नाही म्हणत आहेस. कशाला उगीच तू असे आडेवेडे घेतोयस. तुमच्या दोघांचं नातं तुम्ही दोघांनीच मान्य नाही केलं तर कसं होईल बरं. आहात ना तुम्ही दोघे नवरा बायको, का पळून जाणार आहात एकमेकांपासून दूर. त्यावेळेला आता पार्थला लगेच तो वकिलांच्या बरोबरचा सीन आठवतो ज्यावेळेला त्यांनी डिवोर्ससाठी फाईल केलेलं असतं. आता पार्थ शांतच झालेला असतो. त्यानंतर मानिनी म्हणते अरे काय रे, कसला विचार करतोयस एवढा, जा तू ज्वेलर्सकडे जाऊन ये, मी त्यांच्याशी बोलून घेते फोनवरून. आता इकडे मानिनी मी चहा ठेवला आहे किचनमध्ये, बघून येते असं म्हणून तेथून जातच असते. जाता जाता सुद्धा ती म्हणते काव्या तर खूपच छान आहे बरं का. आता इकडे पार्थ सुद्धा स्वतःशीच हसायला लागलेला असतो. आता इकडे तो माणूस पेनड्रॉय घेऊन वसवत्या आणि रम्याकडे आलेला असतो. आता आलेला असतो त्यावेळेला तो फोनवरच कुणाशी तरी बोलत असतो. आता ते पाहून वसवत्या आणि रम्या खूपच चिडलेल्या असतात. आता वसवत्या आणि रम्या त्या माणसाला खूपच ठिसक्याने म्हणत असतात कुठं आहे तो पेनड्रॉय, आणला आहेस का. त्यावेळेला तो माणूस म्हणतो हो आणला आहे ना, हे घ्या तुमचा फुटलेला पेनड्रॉय आणि हा घ्या नवीन पेनड्रॉय आहे, यामध्ये सगळा डाटा कलेक्ट केला आहे. त्यावेळेला आता ही रम्या तो पेनड्रॉय चांगली हिसकावूनच घेते. आता तो पेनड्रॉय घेतल्यानंतर वसवत्या त्या माणसाला म्हणतात काय रे सगळा डाटा रिकवर केला आहेस ना. आता रम्या म्हणते काय रे आई काय विचारत आहे. त्यावेळेला तो माणूस म्हणतो मी फक्त 8 सेकंदाचा डाटा रिकवर केला आहे. आता वसवत्या म्हणतात अरे तुला मी सगळा डाटा रिकवर करायला सांगितला होता ना. त्यावेळेला तो माणूस म्हणतो अहो या फुटलेल्या पेनड्रॉय मधून एवढा तरी डाटा कलेक्ट करता आला, नाहीतर तो सुद्धा करता आला नसता. आता असं म्हणून तो माणूस तेथून निघून जातो. आता इकडे वसवत्या थोड्याशा चिडलेल्याच असतात. त्या म्हणत असतात काय हा माणूस असला कसला आहे, फक्त 8 सेकंदाचाच डाटा रिकवर झाला आहे. आता रम्या म्हणते अगं आई 8 सेकंदाचा तर मिळाला आहे ना, चल पाहूया त्यामध्ये काय आहे. असं म्हणून दोघीही आता तो पेनड्रॉय मधील डाटा बघण्यासाठी जातात. आता इकडे किचन मध्ये नंदिनी स्वयंपाक करत असते. तेवढ्यातच काव्या तिथे येते आणि काव्या खूपच खुश येते आणि नंदिनीला मिठीच मारते. आणि आता नंदिनी म्हणते काय एवढी खुश आहेस, काय हवं आहे तुला माझ्याकडून. आता काव्या म्हणते ताई माझा तिकडे दिवस आणि रात्र अभ्यास सुरू आहे आणि तुझं काय चाललेलं असतं ग, काय बनवत आहेस. त्याचा घमघमाट अगदी घरभर पसरला आहे. आता नंदिनी म्हणते अगं मशरूम पुलाव बनवला आहे, जीवांना खूपच आवडतो ना. आता काव्या म्हणते अगं हो ते ठीक आहे, पण मला जरा वेगळाच कसला तरी वास येत आहे. आता नंदिनी म्हणते काव्या तुला ज्याचा वास खमंग येत आहे ना, तो वास या डिंकांच्या लाडवाचा आहे. आता काव्या म्हणते ताई डिंकाचे लाडू तू बनवलेस. त्यावेळेला नंदिनी म्हणते काव्या तुला खूप आवडतात ना म्हणूनच बनवले. आता नंदिनी म्हणत असते आई नेहमी तुझ्यासाठी डिंकाचे लाडू बनवायची. आई म्हणायची एक डिंकाचा लाडू आणि 1 कप दूध घेतलं की दिवसभर भूक लागणार नाही. आता काव्या तो लाडू खातच म्हणते ताई खूपच छान बनवलेस ग. आता नंदिनी थोडीशी स्माइल करते. आता काव्या म्हणते ताई तुझा खूपच जीव आहे ना माझ्यावर. नंदिनी म्हणते हो खरंच आहे. आता नंदिनी म्हणते काव्या तुझी बडबड तुझे सिक्रेट्स ऐकायला खूप आवडतं मला, आणि तू तर आता एवढी मोठी परीक्षा देत आहेस म्हटल्यावर एवढी तर मदत नको का माझी. आता काव्या पुन्हा नंदिनी जवळ जाते आणि म्हणते थँक्यू सो मच. आता काव्या थोडीशी लाडू खातच म्हणते ताई जन्मेजयचं ऑफिस कसं चाललं आहे. आता नंदिनी म्हणते चाललंय, बाबांचं काम चांगलंच चाललंय, पण बाबांनी जी सक्ती केली ना त्यांच्यावर ती काही बरी वाटत नाही. आता आजचा भाग इथे संपवला आहे. पुढील भागामध्ये रम्या आणि वसवत्या तो पेनड्रॉय लॅपटॉपवर जॉईन करून त्यामध्ये काय आहे हे पाहत असतात. आता पुढील भागामध्येच आपल्याला कळणार आहे त्यामध्ये त्यांना नेमकं काय दिसलेलं आहे. आता इकडे नंदिनी जीवासाठी ऑफिसमध्ये टिफिन घेऊन आलेली असते. तेवढ्यातच विक्रम तेथे येतात आणि नंदिनीला म्हणतात नंदिनी उद्यापासून टिफिन घेऊन येण्याची काहीच गरज नाही, ऑफिसचं कॅन्टीन खूपच छान आहे. तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा रिव्ह्यू रोजच्या रोज ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.